नमस्कार मित्रांनो, खरीप 2023चा पीक विमा जर आपल्याला आपल्या अकाउंटवरती जमा झालेला नसेल, तर आपल्याला हे 3 कामे करून घ्यायची आहेत. कोणती 3 कामे करून घ्यायची आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात प्रथम आपल्या पीक विम्याचं स्टेटस चेक करायचं आहे. तर आपण स्टेटस चेक करतोय पीक विम्याचं. याच्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती येऊन PMFBY असं सर्च करायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता मित्रांनो. PMFBY सर्च केल्याच्यानंतर पहिलेच स्टार्टिंगला वेबसाईट आहे मित्रांनो, ती ओपन करायची आहे. याला डेस्कटॉप मोडमध्ये हे करायचं आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला हे सोपं जाईल. यानंतर मित्रांनो, झूम करून दाखवत आहे ॲप्लिकेशन स्टेटस या टॅबवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, जो की आपल्याला आपल्या पीक विम्याच्या पॉलिसीवरती मिळतो मित्रांनो. इथे वर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ॲप्लिकेशन नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला कॅप्चर टाकून सर्च स्टेटस या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे ॲप्लिकेशन सबमिटेड दाखवत आहे. यानंतर पेमेंट स्टेटस बी सक्सेसफुल दाखवत आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्हल दाखवत आहे. तर मित्रांनो, हे अप्रूव्हल दाखवलं तर आपलं कंपनीकडून फॉर्म हे अप्रूव्हल झालेलं आहे. तर यामध्ये दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या आधार कार्डशी बँक कोणती लिंक आहे हे चेक करणार आहोत. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आधार कार्डशी बँक कोणती लिंक आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. तर मित्रांनो, पीक विमा येण्यासाठी आपलं आधार कार्ड हे बँकेशी लिंक असणे फार महत्त्वाचं आहे, कारण आधार कार्डनुसार पेमेंट होत आहे. यामुळे आपल्याला आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे चेक करायचं आहे. तर याच्यासाठी परत आपल्याला मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे मित्रांनो. इथे UIDAI असं सर्च करायचं आहे. याचीही लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता. यानंतर आपल्याला इथे आपली लँग्वेज निवडायची आहे, जी असेल ती तुम्ही निवडा तुमच्या परीनं. लँग्वेज निवडल्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर आधार सर्व्हिसेस दिसत आहे मित्रांनो, त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यानंतर परत आपल्याला खाली यायचं आहे मित्रांनो. खाली आल्याच्यानंतर मित्रांनो, आधार लिंकिंग स्टेटस या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आधार लिंकिंग स्टेटस या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, परत आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर बँक सीडिंग स्टेटस दिसत आहे मित्रांनो, त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्याच्यानंतर खाली कॅप्चर व्यवस्थित टाकायचा आहे आणि सेंड OTP या टॅबवरती क्लिक करायचा आहे. जो आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP पाठवला जाईल. तो OTP इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्याच्यानंतर मित्रांनो, परत एकदा आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर परत बँक सीडिंग स्टेटस या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्या इथे पहिल्या स्टार्टिंगला आपल्या आधारचे शेवटचे 4 अंक दाखवले जातील. यानंतर आपला आधार कार्ड कुठल्या बँकेशी लिंक आहे हे दाखवलं जाईल. यानंतर आपला आधार सीडिंग स्टेटस जो ॲक्टिव्ह आहे किंवा इनॲक्टिव्ह आहे हे दाखवलं जाईल. जर मित्रांनो इथे ॲक्टिव्ह दाखवत असेल तर आपला पीक विमा जो आहे तो हाच अकाउंटवरती जमा होणार आहे. ज्यांच्या आधार कार्डावर कुठलीच बँक दाखवत नाही त्यांना तिसरी गोष्ट म्हणजे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अकाउंट उघडायचं आहे, जेणेकरून पीक विमाचा पैसा आपला पोस्ट पेमेंट बँकेच्या अकाउंटवरती जमा होईल. हे 3 कामे जर केली मित्रांनो, तर आपल्याला 100% पीक विम्याचा पैसा हा मिळणार आहे. तरीसुद्धा ज्यांचे हे तिन्ही पीक विम्याची पॉलिसी अप्रूव्हल दाखवत असेल आणि जो बँक आधार सीडिंगचं स्टेटस जर ॲक्टिव्ह दाखवत असेल आणि पीक विमा जर आलेला नसेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. मेसेजचा रिप्लाय तुम्हाला अवश्य दिला जाईल. असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.